नमस्कार. आज आलोय बाबाकडं. आपला बाबा इकडे त्याच्या गप्पा ऐकू. इकडे घर आहे आणि इकडं डोंगर आहे. हा इथं एकदमच पाय त्याचे. बघू त्याने कसं जीवन जगलं इकडे एवढं डोंगरात. काय काय काम केलं त्यांनी, जीवनशैली कशी पाहू. आज आलोय बाबा का. बाबा डायरेक्ट डोंगराच्या कडेला राहतो. हा मग इकडे डोंगर आहे हा. आणि हे फला तुमचाच आहे ना. हा आमचं काय पालट इकडून म्हणजे हा डोंगर इथं आणि या फलाट ते धनगर इकडं खाली एकदमच जवळ राहता. हा मग किती वर्ष झालं इकडे राहता हो? आता मस्त 20 वर्ष होऊन गेली. 20 वर्ष का. हा पहिले कुठं राहते? पहिला मी बघूरला राहत होतो. बघूरला काय करायचे बघूरला काय असंच रोजंदारी रोजंदारी ना का. मग काय परवडला नाही का तिकडं? नाही मग या पोरांचे लग्न कराय करता मग घरात आलो नाही. असं आहे का. बरं आहे मग बारा इकडं निवांत डोंगरात राहायला आला. मग आता हे सस्तीला आला ना आपल्या जमिनीचा डायरेक्ट इकडे पलायचा. हा त्याच्यामुळं बरोबर येडच जागा आणि बरं त्या गावातून ये जायला म्हणलं होतं एवढा लांब परवडत. त्याच्यापेक्षा म्हणलं बरं इकडे म्हातारा अंडीच खाली राहत होता येदवून त्या मग म्हणलं मी काय राहू गावात मग मी आहे का आणलं त्यांच्या आधारात. मग एवढे जवळ राहतो इकडे डोंगरात. वाघ बी काय त्रास देता का नाही? नाही वाघ त्रास यायला रोज आहेत पण त्रास देते नाही बाप. रोज येता का वाघ? वाघ रोज येतो. मग लय वाघ पाहिला असतील तुम्ही. वाघ म्हणजे डेली रोजचं पण रोजच पाहतो. रोजच पाहतो. माणसाला नाही काय करे. माणसाला नाही काय काय टायमाला 2-2 3-3 राहतात. 2-2 3-3 वाघ संघच राहत. या टायमाला का संध्याकाळ 5-6ला. हा 5 वाजले का तिडून संध्याकाळी 8 वाजेपासून राहत तिकडं. मग आता आपण इकडे बसलो ना आला आजूबाजूला वाघ मग तो आला तरी तो आपल्याला नाही काय करीत. नाही का तेवढा भराय नाही तर आपण एवढ्या बाबतीला आपलं शिवार बरोबर नाही तर मग वाघ पाहायला भेटेल का आता आम्हाला? आता असं तर भेटल. उतारला तर लगेच कळतो का? हा आरडत येतो का? नाही गागातच येतो लगेच. गागातच येतो का? एकदा गागा सुरुवाती गेली का मग आपण त्याच्यावर ध्यान ठेवायचं. कोणी आवाजानं निघतो कुठं असं ध्यान ठेवायचं. मग अजून तर काही नाही ना. नाही अजून नाही काय. बरं आहे. शेतीच करता का मग शेतीच दुसऱ्या वरा शेतीच का? सगळं शेतीच करता. काय भात होतं काय होतं काय? आता भातच होत ना पाणी नसल्यामुळं भात काढून हरभरा टाकलं का झालं संपला खेळ. आता एवढ्या तुम्ही हरभरा पण यंदा पाणी पाडलं नाही हरभरा झालं नाही. पाणी जरा हे झालं माग पुढे ना. माग पुढे झालं पाणी. काय शेळ्या बकऱ्या काय काय घरी? काहीच नाही कोंबड्या बिंबड्या काहीच नाही काय. कोंबड्या काय एक ना दोन आहे तेवढ्यांना काय ते वाघायला करतोय ना. वाघ खाता का? मग काय दिवसा येऊन घेऊन जातात. त्या दिवसा येऊन वाघ घेऊन जातो का? फक्त एवढं थोडासा सोडणार दिसला का आला लगेच तर जगात पण पेटवायची कारण तीच राहते. पेटून द्यायला लपण नको वाघाला. नाही तर इडून घुसला का उभ्या बांधून घरात लगेच घरी येतो. मग तुम्ही तर डायरेक्ट वाघाच्याच घरी राहता काय? पण त्या आपल्याला त्याचा भेव नाही. माणसांना त्रास नाही. माणसांना त्रास नाही त्याच्यामुळे आपल्याला भेव नाही का. आता किती वर्षाचे तुम्ही? आता किती वय असेल तुमचं? तेवढी सांगता येणार नाही पण तरी हर बाबाचे वयाचे नाही. हरे बाबा थोडं 5-6 वर्षांना मोठाच आहे. 70च्या आसपास आहे. असं लेवल मध्ये हरे बाबा म्हणजे माझ्यापेक्षा जास्त व्हायचं. मग आता तो इकडे डोंगरात तुम्ही सगळीच राहता का? तुम्ही एकटाच? नाही म्हातारी पोर पर्यासून मुलं केवळ गावात मग करमत का इकडं? आता मला कायमच जंगलातच आहे म्हणलं करंबायला काय. मग काय जंगलातले झाडा बिडांची चांगली माहिती असेल. झाडांची माहिती आता काय जे आहेत त्याच आहेत. आता थोडीच नवीन येऊन बसणार तरी पण आमच्यापेक्षा जास्त माहिती असेल. औषधांचा नाही संबंध आपल्याला नाही का? झाडात जे आहेत जंगलात तेवढं. जमीन केव्हापासून करता? पहिल्यापासूनच का? आता पर आमचा म्हातारा होता तेव्हापासून. पहिल्यापासूनच बहुत जमीन. आणि या फलाट केव्हा काढलाय? सांगतो ना म्हाताऱ्याने त्यांनीच काढलाय का? म्हाताऱ्याने काढले मग तुम्ही तेच करायला लागले. तेवढं आहे.
इकडे डोंगरा का राहता तरस बिरस मोर बीर सगळा पाहिला असेल तुम्ही जवळून. सगळं येतं जवळ. हं? मोरा येतात, तरसा येतात, वाघ येतात, सस येतात, काय नाही ते एवढं. पण एवढंच आहे का आपण एकाला म्हणत नाही तू हा काल तुम्ही आला. माळकरी तेव्हा का इकडे काल आला म्हणून काल आपण आला. आपण पण मोरा बी हरभऱ्या खाऊ नाही जातात म्हणायचं नाही का खाला म्हणून. तेवढा आता ते काय जनावराचा त्यांना बुक आहे आपल्याला हा मग पोट आहे तसं त्यांना पोट आहे खाऊ दे. हा. माकडा बिकडा तारा देता का नाही? नाही माकडे यायचीच नाही खाली. नाही का? ते वानेर वानेर? वानेर येतात हा तर त्यातच विणते फिरते जातात. हा ते लय डोंगर लयच ना जवळ आहे पार ते. जवळ जरी असलं तरी येणारी वस्तू नाहीये. हा येणार आहे. मग लाईटीची सुविधा आहे का नाही घरी? लाईट आहे. लाईट आले का? हा पहिली नसेल आता आले नाही का? पहिले नव्हती, पहिले राखेलवर चालायची. पहिले राखेल का? त्याच्यावर मग ती मी बॅटरी आणली ती बॅटरी गाडींची, हा त्याच्यावर चालवायची. हा. त्याच्यावर मग मग लाईटच घेतली ती पण. ते तर आहेच आहे. चालेल चालेल मग बरं आहे. मग तुम्ही आयुष्य कसं मजेत जगले का? आता आयुष्य आपले जी गरिबीचे आयुष्य आहे तीच आहे, तिच्यात काही कमी नाही आणि जास्त आहे ना. हा गरीब आहे पण मग समाधानी तर असेल ना. समाधानीच आहे. माळकरी बजनी समाधानी काय श्रीमंत थोडंच वाहून काय मग. भजनात कधी गेलो मारताना कुठं काय घेऊन जायचंय? नाही नाही काही नाही. हा मग तेवढं आहे. मग तेच मग आता काय गरिबी तर गरिबी समाधानी 2 टायमाचं खायला भेटत ना. तेवढंच आभार मानायचं. नाही तरी श्रीमंत येऊन कुठं कोण नेत हा मेल्यावर काय 1 रुपयाचं आहे का? तोय नाही देण्यात आपल्याला आला तर जात. देता नाही तर तोय नाही देते. आला एखाद्याच्या देण्यात तर द्या एखादा रुपया म्हणून. मग जाऊ काय गरिबीचं काय एवढं आहे. मग काय समाधानी पाहिजे काय माणूस. काय पुरती होते जमीन समाधानी जागा ना. असली ना सगळं मिळत. हा तेवढं आहे. आपल्याला नाही काही दुसरं समाधानी. समाधानीच पाहिजे माणूस, दुसरं काय पाहिजे ना. मग काय मग काय चांगलं आयुष्य जगलं ना काय. हा नाही आपली आयुष्य अशीच एकदम मजुरी करून पण सुखी सुखी. हा नाही आहेच 2 टायमाचं खायला भेटत म्हटलं. बाजारला मग गावात या जायला काय पाय पाय गाडी सुविधा काय नाही पाहिजे. बाजाराला गाडी आणता पोरं पण मीच पाय पाय का? मी गाडी बराच लांब आहे मग येऊन जाऊन चांगला. 3 किलोमीटर आहे. तेच ना मग 3 किलोमीटर या जायचं म्हटलं गावात रोज 6 किलोमीटर तर तुमचं असंच होत. मग ते नाही चालत तर गुडघा लगेच जाम होऊन जात. हा मग काम केल्यावर चाललं फिरलं तर मजबूत राहता तुम्ही. काम केलं तर आणि चांगलं. हा पण तरी मी एवढं येणं जाणं रनिंग चालू आहे माझ्या. जागेवर बसून माणूस हे होत. शरीराला कष्ट पाहिजे. जागेवरले माणसाच्या शरीराला पडून जाता माणूस आयुष्य घटत. मग आता तुम्ही आता 70च्या पुढे गेला तरी एवढं 6 किलोमीटर 7 किलोमीटर 10 किलोमीटर रोज. आता भाता सांगल्यापासून 1 दिवस काढा नाही रोज का? रोज जाऊन त्या काम आहे रोज काम करतो सगळं सगळं का काम सगळेच आता करता. मग आता सोंगणी पासून जशी सोंगणी करून दिली तसं औषध हा केलाय का भरपूर? औषध गंज हाकली पर रात्र दिवस हाकली. मग चांगले कष्ट केले तुम्ही. मग आता तुमच्या एरियावर रात्री जाऊन मोठा हाकायचो हरिबाबा आम्ही दोघं. असं आहे का? हा तो मोठा कष्ट करेल आणि काय मोठा राहायचा मी बैलाचे पाणी भरायला वावरातून पाणी भरायला खाली तांबाच्या राहायचे मोठ्या आवनात वाटाच्या सडकाच्या खाली आवनात बटाटा राहत उंबरा पैसे घास राहता. एवढ्या मोठ्यानं वेचवायचं तरी टणटणीत पिकी यायचं. आता मोटरी बसून पिका येणं झाल्या मेरा वाळत चालली. तेवढं आहे. मग पहिले भरपूर कष्ट करायचे ना लोक. नाही कष्टालाच फळ होता. कष्टालाच फळ होत. मला एक तर कामाचा कधी कटाळा झाला नाही. तेवढं आहे. कुठंच नाही आला. आता जुने राज्यापेक्षा आता तर राज्य चांगलं का जुनं? नाही जुनं चांगलं होतं. जुनच चांगलं होतं का? आता काय उपयोग. आता काय नाही. असं काय खाणं पिणं काय सगळं येऊन गेलं. पैसा वाढला पण काय जुनं म्हणजे भाकर खा नव्हती.
पण 2 आंब खाल्लं तर टन उड्या मारतील होतो दिवसभर ते भाकर कुणी करत हीच माहित माहिती नाही येत बाहेरच काही खा काय खायचा कच्चा बारडा कसा आहे कसा आहे हो? हे गव्हांच्या वांब्या वांब्या, ओळा उरडा त्याच्यावर दिवस काढायचे त्याच्यावर दिवस. कच्चा भाजीपाला हा. काही भेटेल त्या जंगलातल्या कंदमुळे रातची पावसाळ्याचे बेंगुण्याच्या हा, शेंगा शेंगा. बायला चाराय गेलं का तिकडे तिकडं शेंगा उपटून शेंगा. खायच्या वाघाव आणि तोंड काय दिवायचा तिला डायरेक्ट तसंच तेवढं मग तुम्ही काय काय खेळ खेळायचे मग तुम्ही खेळायला आमच्या लहानपणाचा लहानपण. खेळ कबड्डी राहायची उतू राहायची चेंडूची राहायची लिंगोरी राहायची लिंगोरी. लिट्टू दांडू राहायचे दांडू हेच खेळ होते दुसरं नव्हतं खोकड बावरा काय ते खोकडी होते खोकडी होत्या का लाकडाचे खोकड लाकडाचे लाकडाचे पांडू नाही आले एवढा खोकडा झालता बोल एवढा आणि तो कसा बुंगवायचा तो म्हातारा चराट चराटा खोकड बुंगवायची का? कासरा होता तो म्हातारा चराट धरायला पांडू नाही पुढे फेक अरे बापरे डेंजर खेळ होता ना काय तुमचं काही एखादा होता का? आता तो म्हातारा तसंच होता. तेवढं आहे मग तुम्ही चांगले खेळ खेळलाय का मजबूत माणसाचा नाही म्हणून म्हणलं का ते जुनं दिवस चांगलं होतं 2 दिवस चांगलंच होत आता नाही काय बरं आता तुम्ही जगले चांगले समाधानी तर आम्ही हाय कस तरी जगायचा प्रयत्न करतो तुमचे तरी दिवस ऐकून ऐकून तुमचे तर आता आमचे तुमचे तरी दिवस कसे आमचं बऱ्यापैकी गेलं जातील पण त्याच्या पुढं नाही सांगता येणार नाही काय तेवढं आहे बरं जाऊ दे मग काय आता जुने दिवस चांगले जगले आम्ही प्रयत्न करतो तुमच्याकडून घेत राहतो जरा जरा माहिती नाही आहे खरं तसंच जगायचा प्रयत्न करतो थोडा थोडा जगणं म्हणजे आत्ताच पीक भरपूर आहे पण माणसाच्या अंगी लागत पीक भरपूर आहे माणसाच्या जुनं खायला नव्हतं पण माणसं त्या माणसाला आधारच नव्हता आजार आहे नाही मजबूत तो एखाद्या झाडावरून पडला तरच त्याला आजार पण एखाद्याच्या डोक्यात दगड पडला तरच त्याला आजार पण काही झाड तोडताना कोयता कुऱ्हाड लागेल तेव्हाच आजार पण असे आथोरणाचे आजार पणच नाही डायरेक्ट काय लागला पडला मोडला लागला तरच तो माणूस आजारी माणूस आता आता काय अरे आता नुसता खोकला कोण डॉक्टर ऐके गमत त्या डॉक्टरनं खोकले मग आता फार रात व्हायला आली वाघ बिग याचा तुम्हाला सवय आम्हाला नाही वाघ आलाय ना तर आपल्याकडे येणार नाही आपल्याकडे नाही येणार पण तुम्हाला माहित आहे कुठून पण आम्हाला माहित नाही आम्ही लांबूनच आवाजानं पळू ना आज तर खरंच एवढ्या टाइम आरोळ्या टोके जिंकला आज नाही उतरला वाटतं आले ना नाहीच वाटत थोडं अजून कुठं आवाज घुमाना झालाय नाही एवढ्या टाइमात त्याचा दणका चालू राहतो आज आम्ही आलोय म्हणून नाही वाटत असंच काही बरं आहे नाही तोच बरा आहे नाही तर आम्हीच पळून घेऊ जाऊ काय थांबलो नसतो तुम्हाला सवय आम्हाला नाही ना काय नाही ते रातची जरी गागत येताना तरी आम्हाला नाही काही वाटत आम्ही कुठं दार उघडून हे इकडे संडासला म्हणायला गेलं म्हणा बाहेरच ते का बा हे आहे इडन मग बियाचा असं काय घाबरतच नाही बियाचं काहीच काम नाही चालेल चालेल चला हा चला बाबांच्या गप्पा ऐकल्या जुन्या काळातल्या बाबा डायरेक्ट डोंगरात राहतो इतकं डोंगर चालू होतंय समोर डोंगर आहे पुरे झाड बुडे बाबाचं घर हेड आहे बाबाचं घर एकदम वाघ आणि डोंगर आणि बाबा मध्ये राहतो आणि जुन्या रातच्या बाबाच्या गप्पा मस्त ऐकल्या तुम्हाला आवडल्या असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आपलं गावचे जीवन सैनिक चॅनल आहे